परीक्षा, पण त्यात तांत्रिक अडचणी आणि गोंधळाच्या तक्रारी. परीक्षा देण्यासाठी केंद्रावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना अचानक अडचणींचा सामना करावा लागला आणि त्यानंतर थेट रस्त्यावर आंदोलन सुरू झालं. आता या आंदोलनात एका प्रसिद्ध कार्यकर्त्याचीही एंट्री झाली आहे. परीक्षा पुन्हा घेण्याचं आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे. नेमकं काय घडलं आणि विद्यार्थ्यांची मागणी काय आहे, चला संपूर्ण प्रकरण सोप्या भाषेत समजून घेऊयात. नमस्कार, मी सनोपर आणि तुम्ही पाहताय आज दिनांक न्यूज चॅनल. 16 ऑगस्ट रोजी बॉम्बे हायकोर्टातील लिपिक पदासाठी टायपिंग परीक्षा राज्यभर आयोजित करण्यात आली होती. मात्र अनेक परीक्षा केंद्रावर तांत्रिक अडचणी आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. काही ठिकाणी परीक्षेच्या आयोजनावरच प्रश्न उपस्थित झाले. छत्रपती संभाजीनगरमध्येही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर रस्त्यावर बसून आंदोलन सुरू केलं. विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की परीक्षेदरम्यान आलेल्या अडचणींमुळे त्यांच्यावर अन्याय झाला असून ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी. तसेच भविष्यात अशा तांत्रिक अडचणी पुन्हा होऊ नयेत यासाठी योग्य व्यवस्था करण्यात यावी. या परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. विद्यार्थ्यांची चर्चा केल्यानंतर अभिजित दिपके यांनी त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला आणि परीक्षा पुन्हा घेण्याचं स्पष्ट आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेतली. जोपर्यंत परीक्षा पुन्हा होईल असं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मागे हटायचं नाही. मी देखील तुमच्या सोबत असेल. आता हेच जंतर मंतर अशी भूमिका त्यांनी मांडली. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता संभाजीनगरमधील हे आंदोलन चर्चेत आलं आहे. राज्यातील ज्या ज्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना अडचणी आल्या आहेत त्या विद्यार्थ्यांनीही आपल्याला केंद्रावर शांततेने आंदोलन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे आता प्रशासन या प्रकरणावर काय निर्णय घेतं आणि परीक्षा पुन्हा घेतली जाणार का याकडे विद्यार्थ्यांसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. अशाच महत्त्वाच्या आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.